नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस वाणाची योग्य निवड करताना कोणत्या 2-4 गोष्टी लक्षात घ्यायच्या त्या थोडक्यात समजून घेऊया. एकतर कापूस वेचणी सोपा पाहिजे, त्यासोबतच बोंडाचा आकार मोठा पाहिजे. म्हणजे ऑलरेडी बोंडाचा आकार जर मोठा असेल तर बोंडाचं वजन देखील जास्त राहील आणि उत्पादन वाढण्यास त्याचा आपल्याला फायदा होईल. शेतकरी मित्रांनो, 4-6 वाण असे आहेत की जे खूप प्रचलित आहे आणि जास्तीत जास्त लागवड त्याची होते. ते वाण मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. शेतकरी मंडळी, एक तर आहे कबड्डी, तुळशी सीड्सचं सगळ्यात टॉपला विक्री केले जाणारे हे एक वाण आहे आणि जबरदस्त वाण आहेच, त्यामुळे याची विक्री देखील खूप जास्त प्रमाणात होते. त्यासोबतच तुळशी सीड्सचंच पंगा आहे. पंगा आणि कबड्डी यामध्ये कुठलाही फरक नाही. तुम्हाला जर कबड्डी नाही मिळालं तर तुम्ही बिनधास्त कबड्डीच्या ऐवजी पंगा याची लागवड करू शकता. सेम वाण आहेत, सेम उत्पादन आहे, सारखाच कापूस याचा वेचणीसाठी सोपा जातो. त्यामुळे या दोनपैकी कुठलंही एक वाण तुम्ही लागवड करू शकता. राशीचं 659. आता हे जे 659 आहे याचा विषय काय आहे, तर एकतर बागायतीसाठी शिफारस आहे आणि याचा पानाचा आकार मोठा आहे. त्यामुळे अंतर जर आपण जास्त ठेवलं 2 ओळीतील आणि 2 झाडातील, तर हे वाण अतिशय उत्तम उत्पादन देण्यास आपल्याला फायद्याचं ठरू शकतं. त्यानंतर आहे आपलं बाउन्सर, मैको कंपनीचं बाउन्सर. हे देखील मध्यम बोंडाच्या आकाराचं वाण आहे आणि जबरदस्त उत्पादन या वाणाचं देखील मिळत आहे. त्यामुळे याची देखील विक्री खूप जास्त प्रमाणात होत आहे. त्यासोबतच US 7067 हे देखील वाण चांगल्या प्रकारे विक्री केल्या जात आहे आणि दादालाड पद्धतीमध्ये खास करून US 7067 या वाणाला खूप महत्त्व आहे, कारण हे वाण उभाट वाढणारा आहे. त्यामुळे देखील याचा फायदा दादालाड पद्धतीमध्ये खूप जास्त प्रमाणात आपण घेऊ शकतो. त्यानंतरच श्रीकर सीड्सचं जय हो आहे. हे देखील एक उत्तम वाण आहे. बोंडाचा आकार मोठा आहे आणि याचा कापूस देखील वेचणीस सोपा आहे. त्यासोबतच धनदेव प्लस एक आहे, पण पानाचा आकार थोडा मोठा असल्यामुळे याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकता. जर तुम्हाला बागायतीमध्ये जास्त अंतरावर लागवड करायची असेल तर तुम्ही धनदेव प्लस या वाणाकडे देखील जाऊ शकता. शेतकरी मंडळी, आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. धन्यवाद.